6वा अध्याय. कवींद्र म्हणाला, शहाजीची पत्नी जिजाबाई हिच्या पोटी जन्म घेऊ इच्छिणाऱ्या योगेश्वर विष्णूने प्रसन्न होऊन तिला आपले दर्शन दिले. ते अशा प्रकारचे. एकदा त्या सुंदर राणीने देववृंदानी वंदित व बालरूपधारी श्रीविष्णू आपल्या मांडीवर बसलेला पाहिला. त्याचा वर्ण सावळा असून त्याच्या 4 हातात शंख, चक्र, गदा आणि पद्म ही धारण केलेली होती. वक्षस्थळी श्रीवत्स नावाचे चिन्ह होते. गळ्यात कौस्तुभमणी घातलेला होता. छातीवर वैजयंतीमाळा शोभत होती. तो पितांबर नेसला होता. मस्तकावर रत्नजडित मुकुट झळकत होता. कानामध्ये मकरकुंडले तळपत होती. गालावर मंद स्मित चमकत होते. त्याचे मुख प्रसन्न होते. डोळे कमळासारखे आरक्त आणि दीर्घ होते. नाक सुंदर असून तो शुभ लक्षण संपन्न होता. त्याचा प्रत्येक अवयव लावण्याचे क्रीडास्थान होते. लक्ष्मी त्याच्या सन्निध बसली होती. त्याच्या गळ्यात वनमाळा शोभत होती. तो सर्व अलंकारांनी विभूषित होता. त्याच्या पदकमळावर वज्र, रेखा, ध्वज आणि छत्र यांची चिन्हे होती. पुढे थोड्याच दिवसांनी त्या शहाजीच्या पत्नीने सामर्थ्यवान विष्णूचा अंश गर्भात धारण केला. ज्याप्रमाणे शारदीय मेघमंडळ सूर्याच्या योगाने शोभून दिसते, त्याप्रमाणे आपल्या गर्भातील त्या महातेजामुळे ती शोभू लागली. तो तेजोमय गर्भ धारण करणाऱ्या त्या जाधवरावाच्या कन्येने त्या समयी भूतलाला शोभा आणली. पुढे तिला डोहाळे लागले आणि गर्भभारामुळे तिला मंदपणा आला. तेव्हा त्या पृथुल श्रोणीला दागिने सुद्धा जड वाटू लागली. त्यावेळी अप्रतिम गौरवर्ण धारण करणाऱ्या तिच्या मुखाने शुभ्रपणात शारदीय चंद्रास सुद्धा मागे सारली. प्रत्यक्ष जगतप्रभू विष्णूने जिच्या उदरी प्रवेश केला, त्या सुंदरीच्या शरीरास जडपणा आला, यात नवल काय. तिच्या जवळ राहून तिची सेवा करणाऱ्या सखीजनास ती पांडुमुखी गरोदर राणी अगदी निराळीच भासू लागली. हत्तीवर, वाघावर आणि गडांवर आरोहण करावे. शुभ्र छत्राखाली सुवर्ण सिंहासनावर स्थिर बसावी. झेंडा उंच उभारावा. सुंदर सुंदर चौऱ्या ढाळून घ्याव्यात. दुदुंबी ध्वनी ऐकावा. धनुष्यबाण, भाला, तलवार आणि चिलखत ही धारण करून लढाया कराव्यात. गड हस्तगत करावेत. विजयश्री मिळवावी. मोठमोठी दाने द्यावी. धर्मस्थापना करावी. असे अनेक प्रकारचे डोहाळे तिला प्रतिदिनी होऊ लागले. पुढे ती दिव्य तेजोमय व दिव्य रूप राणी बाळंत घरात शोभू लागली. त्या ठिकाणी सुईपणात कुशल अशा वृद्ध स्त्रिया रात्रंदिवस बसलेल्या होत्या. नेहमी मर्जीप्रमाणे वागणाऱ्या आणि तिला अतिशय जपणाऱ्या अशा प्रख्यात सख्या जवळ होत्या. गर्भिणीला उपचार करण्यात अनुभविक उत्तम हातगुणांचे आणि विश्वासू असे वैद्य अश्रांतपणे उंबऱ्यात बसले होते. चुना दिल्याने लखलखीत दिसणाऱ्या भिंतीवर स्वस्तिके काढलेली होती. त्याच्या शुभ्र छताच्या कडेला मोत्यांच्या जाळ्या झुलत होत्या. ताज्या पल्लवांनी ते सुशोभित करण्यात आलेले होते. पांढऱ्या मोहऱ्या सर्वत्र फेकण्यात आल्या होत्या. तेथे ताज्या पाण्याने भरलेले सुवर्ण कलश ठेवलेले होते. दाराच्या दोन्ही बाजूस योग्य देवता काढलेल्या होत्या. सभोवती पुष्कळ लखलखीत मंगलदीप ठेवलेले होते. योग्य अशा सर्व वस्तूंचा संग्रह करण्यात आला होता. शालिवाहन शके 1551 शुक्लनाम संवत्सरी उत्तरायणात शिशिर ऋतूमध्ये फाल्गुन वद्य तृतीयेला रात्री शुभ लग्नावर अखिल पृथ्वीचे साम्राज्य वैभव व्यक्त करणारे 5 ग्रह अनुकूल व उच्चीचे असताना तिने अलौकिक पुत्र रत्नास जन्म दिला. त्याचे लावण्य अपार, वर्ण सुवर्णासारखा, शरीर निरोगी, मान अत्यंत सुंदर व खांदे उंच होते. त्याच्या कपाळावर सुंदर कुंतलाग्रे पडल्यामुळे ते मोहक दिसत होते. त्याचे नेत्र कमळाप्रमाणे सुंदर, नासिका ताज्या पळसाच्या पुष्पासारखी, मुख स्वभावताच हसरे, सोर मेघासारखा गंभीर, छाती विशाल आणि बाहू मोठे होते. त्याने टाहो फोडल्याबरोबरच उपजता क्षणीच देव आणि मानव यांना आनंद होऊन त्यांचे सहस्रशा नगारे झडू लागले. घरोघरी नाना प्रकारची वाद्ये वाजू लागली. दिशा व नद्या स्वच्छ झाल्या. सुगंधित आणि शीतल असे वारे मंद मंद वाहू लागले आणि अग्नी प्रसन्न होऊन आत टाकलेल्या आहुती स्वीकारू लागला. श्रुती, स्मृती, धृती, मेधा, कांती, शांती, क्षमा, दया, नीती, प्रीती, कृती, कीर्ती, सिद्धी, लक्ष्मी, सरस्वती, तुष्टी, पुष्टी, शक्ती, लज्जा, विद्या आणि सन्नती या सर्व देवता त्या देवाभोवती जमा झाल्या. गर्विष्ठ दर्याखान पठाणाशी निकराने युद्ध करण्यासाठी शहाजी महाराज दुसऱ्या प्रांती गेले असता देवावर अनुग्रह आणि दैत्यांचा निग्रह करण्यासाठी
त्या जगतप्रभूने भोसल्यांच्या कुळात अवतार घेतला. तेव्हा अज असून जन्मास आलेल्या त्या प्रभूचे जातकर्म लगेच विधिज्ञ पुरोहिताने यथाविधी केले. जो स्वतः सर्व लोकांच्या रक्षणार्थ समर्थ होता त्याचेही स्वस्ती वाचन सुक्त वेत्यांनी सुक्ते गाऊन केले. मनुष्य देह धारण करून विष्णू अवतीर्ण झाला असता त्याच्या तेजोतिशयाने रात्रसुद्धा दिवसाप्रमाणे प्रकाशमान झाली. आदित्य, विश्व, वसु, मरुद्गणासह रुद्र, यक्ष, साध्य, गंधर्व, विद्याधर, नंदिनी प्रमुख गायी, ऐरावतादी हत्ती, नारदादी देवर्षी, सर्व अप्सरा, इंद्र, अग्नी, यम, नैऋत, वरुण, वायू, कुबेर, शंकर, हे अष्ट दिक्पाल, अश्विनीकुमार, सूर्यचंद्र, तेजपुंज ग्रह आणि नक्षत्री, घटी, मुहूर्त, अहोरात्र, पक्ष, मास, ऋतू, वर्ष, मानवयुगे, देवयुगे आणि मन्वंतरे या सर्वांनी पृथ्वीचा भार हलका करण्यासाठी अवतीर्ण झालेल्या त्या जगतप्रभूच्या सन्निध येऊन त्याचे स्वस्ती वाचन केले. गणपती, जन्मदात्री, षष्ठी देवता सटवाई, जिवंतिका, जिवती, कार्तिक स्वामी, नारायण, मुरली, बलराम, नांगर, धनुष्य, बाण, तलवार आणि नाना प्रकारची आयुधे यांची योग्य मंत्रांनी पूजा त्या पुरोहिताने पवित्र होऊन 5व्या, 6व्या, 8व्या आणि 9व्या दिवशी बाळंत घरामध्ये केली. त्या बाळाचे रक्षण करावे असे म्हणून नमस्कार केला आणि क्षत्रपाल, भूते, राक्षस, योगिनी, दिक्पाल यांना घराबाहेर अनेक प्रकारचे बली दिले. तीनही लोकांमध्ये जागरूक असणाऱ्या त्याचा षष्ठी जागर झाल्यानंतर लोकांमध्ये त्या महात्म्याचा जन्म महत्त्वाचा असल्यामुळे त्याच्या 10व्या दिवशी ताम्रपर्णी, कावेरी, तुंगभद्रा, मलप्रभा, कृष्णा, कोयना, वेना, निरा, भीमा, गोदावरी, गायत्री, प्रवरा, वंजुळा, पूर्णा, पयोष्णी, तापी, महानदी, क्षिप्रा, चंबळा, मद्रा, यमुना, क्षत्रवती, भागीरथी, चंद्रभागा, गोमती, गंडकी, इरावती, विपाशा, बियास, सतलज, सरस्वती, झेलम, शरयू, तमसा, वधुसरा या अति पवित्र नद्या, सिंधू, धरधर, क्षोण इत्यादी मोक्षप्रद नद, पुष्करादी सरोवरे व सागर यासह अदृश्य रूपाने मोठ्या आनंदाने त्या न्हाण्यासाठी एकत्र जमल्या. देवसेना, शची, स्वहा, समृद्धी, पार्वती, आदिती, विनता, संज्ञा, सावित्री, अरुंधती या कुलस्त्रियांनी जमून त्या अप्रतिम लावण्याच्या बाळासह त्या बाळंतनीस न्हाऊ घातली. पिवळे वस्त्र परिधान केलेल्या, अंगावर अलंकार घातलेल्या, मांडीवर बालक घेतलेल्या आणि सूर्योदयीच्या दिनश्रीप्रमाणे सुंदर शोभणाऱ्या अशा त्या बालकाच्या मातेस सुंदर सुवासिनींनी ओवाळले. शिवनेरी किल्ल्यावर या पुरुष श्रेष्ठाचा जन्म झाला म्हणून त्याचे शिव असे नाव लोकात प्रसिद्ध झाले. हा सामर्थ्य संपन्न मुलगा या लोकी अलौकिक कर्मे करील, म्लेच्छांचा निपात करून आपली अतुल कीर्ती पसरविल. दक्षिण, पश्चिम, पूर्व आणि उत्तर या दिशा आपल्या बाहुबलाने जिंकून हा विजयी पुत्र स्वराज्याची स्थापना करील. हा धाडसी बालक समुद्रावर सुद्धा आपला अंमल बसविल आणि आपल्या सैन्याच्या मदतीने सर्व दिशांकडून खंडणी वसूल करील. हा प्रतापी पुत्र गिरिदुर्ग, जलदुर्ग, वनदुर्ग आणि स्थलदुर्ग यांचे रक्षण करील. आणि विशेष गोष्ट अशी की हा आपल्या प्रतापाने दिल्लीपतीच्या मस्तकावर पाय देऊन सर्व जगावर आपली सत्ता स्थापन करील. दुर्गम मार्ग, गहन गिरी, नद्या आणि समुद्र यांच्यामध्ये ज्याची गती अकुंठित आहे असा हा शूर राजा पांड्य, द्रविड, लाट, कऱ्हाड, वाई, आंध्र, माळवा, आभीर, गुजरात आणि दुष्ट म्लेच्छांनी धुडकूस घातलेला आर्यावर्त, कुरु, जांगल, हस्तिनापूर, सौवीर, धन्व, सौराष्ट्र, कोसल, बाल्लिक, मद्र, कंधार, त्रिगर्त, द्वारका, सिंध, कलिंग, कामरूप, अंग, बंग, बंगाल, कंबोज, कैकय, इराण, शिबी, शाल्व, पुळिंद, आरठ, बर्बर, काश्मीर, मच्छ, मगध, विदेह, उत्कल, टंकन, किरात, काशी, पांचाल, चेदी, कुंतल, खश, शूरसेन, हून, हैमवत, उंड्र, पुंड्र, ललित्य हे सर्व देश आपल्या उज्ज्वल पराक्रमाने जिंकून हा बहुत कालपर्यंत महाराजा होईल. पृथू, पुरुरवा, अंबरीश, उशिनराचा पुत्र शिबी, मांधाता, नल, भरत, भगीरथ, हरिश्चंद्र, दशरथाचा पुत्र श्रीराम, जनक, ययाती, नहुष, धर्मिष्ठ, युधिष्ठिर, यापूर्वी होऊन गेलेल्या राजासारखाच शहाजीचा पुत्र शिवाजी हा सुद्धा होईल
असे सर्व सिद्धांत पारंगत ज्योतिषांनी त्या मुलाचे जातक सभेमध्ये सांगितले गेले. पुढे त्यास बाळसे आले तेव्हा तो गोंडस दिसू लागला. कायम टिकणाऱ्या लावण्याच्या योगाने त्याला विलक्षण मोहकपणा आलेला होता. नाना प्रकारची रत्ने आणि मोते यांनी युक्त असे सोन्याचे सुंदर कुंचले त्याच्या डोक्यावर झळकत होते. चमकदार मोत्यांच्या हारांच्या टोकास लवणारे सोन्याचे पिंपळपान तो खेळताना कपाळावर सारखे हलत असे. अमूल्य हिरे आणि चित्र विचित्र मानके यांच्या किरणांनी विलक्षण चकाकणारी बाहुभूषणे त्याला घातलेली होती. पाचूने जडित अनुकुचदार वाघनखे जिच्यामध्ये पटविले होते अशी काळी पोत गळ्यात घातल्यामुळे तो शोभून दिसत असे. उत्तम रत्नांच्या समूहामध्ये उठून दिसणारी जिवंतिका देवीची सुवर्ण प्रतिमा त्याच्या छातीवर पडलेली असे. पोवळी आणि नील यांनी समिधीत सुवर्ण मण्याच्या मनगट्या त्याच्या हातामध्ये घातलेल्या होत्या. तो आनंदाची मूर्तीच दिसत होता. त्याच्या कमरेत दिव्य करगोटा होता. पायात लखलखीत वाळे व चकाकणारे रत्न जडित चाळ होते. चतुर स्त्रियांनी स्वतः त्याच्या डोळ्यात चमकदार काजळ घातलेले होते. कपाळाच्या मध्यभागी सुरेख तीट लावलेली असे. अत्यंत सुंदर असे सोन्याचे आंगडे त्याच्या अंगात घातलेले असे. अशा त्या हसतमुख बाळाला दाया मोठ्या प्रेमाने सांभाळीत असत. राजपत्नीच्या त्या बालकास तो आत आणि बाहेर सर्वत्र संचार करण्यास सर्वव्यापी असूनही बाहेर नेण्यास येऊन त्याला त्यांनी सूर्यदर्शन करवले. त्या राजकुमाराचे उपवेशन आणि अन्नप्राशन हे संस्कार यथाविधी आणि यथाक्रम करण्यात आले. त्यानंतर दर्याखानास आपल्या बाणाने विद्ध करून आणि त्याचा गर्व हरण करून विजयी होऊन शहाजीराजे सुद्धा शिवनेरीस आले. नित्य पराक्रम करणारा तो शहाजीराजा संभाजीचा धाकटा भाऊ जो कमलनेत्र शिवाजी त्याचे आनंदाने मुखावलोकन करता झाला. त्यावेळी त्या राजाने आनंदित होऊन गायी, मोहरा, हत्ती, घोडे आणि रत्ने ही इतकी वाटली की सर्व याचक लोकांना तोंड वेंगाडण्याची पुष्कळ काळपर्यंत आवश्यकताच राहिली नाही. आपली किरणे कमलावर पाडून त्यास विकसित करीत लोकांना आनंद देत पृथ्वीवर उंच अतिशय संचार करणारा प्रत्यक्ष सूर्य, लोकांचा मित्र असा तो राजपुत्र बालसूर्याप्रमाणे सर्व अंधकार नाहीसा करीत हळूहळू वाढू लागला. तसा तो फारच सुंदर दिसू लागला. या ठिकाणी 6वा अध्याय समाप्त झाला.